त्यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एक टीका जरूर केलेली आहे की नाना पटोले हे आमचं ऐकत नव्हते। मला पण कोणाचं उन्हा दुनं काढायचं मला पण कधी राहिलेलं नाही। मी जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे। पण आज त्यांनी तो निर्णय घ्यावा तिकडे गेलेलं आहे, पण तिकडे फार त्यांची हालत खराब होणार एवढा सल्ला मी त्यांना दिलेला आहे। अशोक चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते, 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एक टीका जरूर केलेली आहे की नाना पटोले हे आमचं ऐकत नव्हते, समन्वयाचा अभाव होता आणि कुठलीही चांगली गोष्ट काँग्रेस पक्षात घडत नव्हती। अर्थात ज्यांनी 38 वर्ष राजकारणाचा प्रवास केला आणि सबंध हयात ही काँग्रेसमध्ये घालवली, त्यांनी अशा एका टप्प्यावर अशा प्रकारची टीका करणं, ज्यावेळी देश संकटात असल्याचं काँग्रेस म्हणतात, इंडिया आघाडीचं गठन झालं आणि महाविकास आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार आणि शिंदे आणि अजित पवार सरकारच्या विरोधात लढायला पूर्णपणे तयार आहे। अशा वेळेला त्यांची टीका ही अत्यंत चर्चेचा विषय झालेली आहे। पण आता या संदर्भात आपण विचारणार कोणाला, तर आपल्या सोबत आहेत नाना पटोले, ज्यांच्या खांद्यावर राज्याच्या काँग्रेसची धूर आहे। खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये। तसं जर स्वभाव पाहिला अशोक चव्हाणांचं तर खूप काही टीका करणं, आक्रमकपणे बोलणं किंवा द्वेषाचं राजकारण करणं असा त्यांचा स्वभाव नाही, असं साधारणतः राजकारणात आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की मी काँग्रेस सोडली पण मी उणीधुणी काढणार नाही। पण मात्र त्यांनी लोकमतला एक मुलाखत जरूर दिलेली आहे आणि त्यात तुमच्या नावाचा उल्लेख आहे, म्हणून मी हा प्रश्न माझ्या मनात आला की हा तुम्हाला विचारावं, नेमकं काय झालं आहे। मला असं वाटतं की ते पण प्रदेशाध्यक्ष राहिलेत आणि 2014 2019च्या या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या, तर त्यावेळेस समन्वय नव्हता असं म्हणायचं का? काँग्रेस का मागे गेली असं म्हणायचं का? फक्त 2 खासदार मग 1 खासदार अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली। मला पण कोणाचं उन्हा दुनं काढायचं मला पण कधी राहिलेलं नाही। मी जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे। आणि मगाशी आमच्या प्रभारी रमेश चन्नीथलाजींनी सांगितलं की या पक्षामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व अशोक चव्हाणांचं होतं, त्यांनाच सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या। मग निगोशिएशनच्या मीटिंग असतील तर त्याच्यात आमच्याकडे पृथ्वीराज चव्हाण पण आहेत, आमच्याकडे सुशीलकुमार शिंदे पण आहेत, पण त्यांनाच का? त्यांना आम्ही एक वेगळं महत्त्व आमच्या पक्षामध्ये देतो। आता पिणेवाले को पिणे का बहाना चाहिए असं काही असेल तर तो त्यांचा प्रश्न असेल। मला पण त्यांचं उन्हा धुणं काढायचं मला पण सवय नाही। मला राहिली असती तर मी मगाशीच म्हणालो असतो, काढता आलं असतं। मी म्हटलं की तिकडे फार वाईट आहे, मी थोड्या दिवसाचा माझाही अनुभव असंच मी सांगितलं त्यांना। आता कसं वागणूक, त्यांना त्या बावनकुळेच्या हाताने त्यांचा आज पक्षप्रवेश केला, उद्या अमित शहा येतात त्या छत्रपती संभाजीनगरला, तिथं करता आला असता। मोठा नेता होता, तुम्ही म्हणाले मोठे नेते होते, त्या मोठ्या नेत्यांचा मोठा प्रवेश झाला असता, पण तसं न करता भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होणं त्याची चिंता आम्हाला जास्त आहे। कारण की आम्ही इतके वर्ष त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे। मी आमदार म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, ते प्रदेशाध्यक्ष होते म्हणून त्यावेळेस मी प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे। म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यांचा असा अपमान होत आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं स्वगृही वापस येऊन जा, अजूनही काही बिघडलं नाही, आम्ही काही दार नाही आम्ही काही त्यांचे दार बंद नाही केले। पण आज त्यांनी तो निर्णय घ्यावा तिकडे गेलेलं आहे, पण तिकडे फार त्यांची हालत खराब होणार एवढा सल्ला मी त्यांना दिलेला आहे।